मी आता माझ्या मुलांबरोबर गाडीवर बसायला आता भिजणार म्हणून महाराज चला तुम्हाला रेनकोट घेऊन देतो म्हणून रेनकोट घ्यायला गेले होते. माझा पोशाख लुंगी आहे. आताही सांगतो ते पहिलेही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय, आता पण सांगतो. आणि मी काय असंच गेलो होतो. कपाळावर काही नाही, काही नाही. साधं गेलो होतो. तर मला रेनकोट घालणारा जो दुकानदार आहे, मला माहिती आहे त्याची मनसा काय आहे, त्याच्या अंतरंगात काय आहे, बहरंगात काय आहे, तो काय करत आहे, सगळं माहीत आहे. पण मी गप्प त्याचं कर्म बघत आहे. त्यावेळेला माझी मुलं पण माझ्या शेजारी उभी आहेत. रेनकोट घालताना ते रेनकोटची जी झिप असते ना हां, ते लागत नव्हतं. त्याच्यानंतर तो जो दुकानदार आहे ना, मारवाडी, पण मला त्याचं काही घेणं-देणं नाहीये. तो काय करतोय, मला झिप घालतोय येऊन आणि हात लावतोय आणि त्याच्यानंतर त्याच्या आतले जे कर्मकांड आहे, कुकर्म आहे, हे मला माहीत आहे. कारण मी पहिलंच त्याला पाहिलो, पहिलंच त्याच्या मनाचं जे भाव आहे, अंतरंगात काय भाव आहे, हे सगळं माहीत होतं. पण तो करू दे कर्म म्हणून शांत बसलो होतो. कारण दंड द्यायला मलाही सोपं पडतंय ना. तुम्ही वाईट कर्म केला नाही तर मला दंड करायला तिथे अनुमतीच नाहीये. त्याच्यानंतर शांत बसलो, घरी आलो. एक 4-5 दिवस गेले. माझ्या मुलं काही बोलले नाही. पण मी धर्माधीश, धर्मावर चालणारा, चालवणारा, धर्मावर दंड देणारा, मी कसं गप्प बसू? मी गप्प नाही बसत. मी काय केलं सांगतो तुम्हाला. ते रेनकोट आहे ना रेनकोट, हाताखाली उसवलं. उसवलं म्हणजे मी उसवलं नाही, माझ्या स्वरूपात ते उसलंय. कोणाचं देव हाळही करत नाही, हाळ चिंतत पण नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर मला तिथे जायचं होतं. परत गेलो तिथे मी. त्याच्यानंतर त्याला एकच बोललो, "तू कोणाला हात लावलाय माहिती आहे तू? तू आशापुराला हात लावलायस हे तुला माहिती आहे? आणि तू काय भावनाने मला हात लावलं ना, हे तू लावायच्या अगोदर मला माहीत होतं रे बेटा. काय? मी असा येत आहे, शहानिशा करत आहे, दुकानात जात आहे, भाजी मंडईत जात आहे, बस डेपोवर जात आहे, सगळीकडे जात आहे मी. असंच जात आहे. सगळ्यांची शहानिशा करत आहे. मी एकच बोललो, "तू जे वागला, तू जे केला, फार घोर अपराध आहे बेटा. तू इथे दुकानात फोटो ठेवला आहे जगदंबेचा, हां? आणि तुझ्या मनात काय किती घाणेरडे आचार-विचार आहे. अरे देव माफ करतोय, कर्म माफ करत नाही बेटा, लक्षात घे." हे बोललो त्याला तिथे मी. त्याच्यानंतर तो क्षमा याचना मागायला लागला. मासीमा म्हटला मला. त्यांच्या मारवाडीत काय मासीमा म्हणतात. "मासीमा मला क्षमा करा. मला ह्याचा दंड देऊ नका. मी चुकलो. तुमच्या पाया पडतो. क्षमा मागतो" म्हटला. मी बोलले, "मी तर असा येत आहे सगळ्यांच्या दुकानात. मी पाहत आहे, निरीक्षण करत आहे आणि कर्माचा दंड सुद्धा तुम्हाला मिळत आहे आणि मिळणार पण आहे." मी बोललो, "माझ्यासारखे अनेक स्त्रिया येतात ना इथे, ते कोण आहेत माहिती आहे तुझ्यासाठी? तुझी आई आहे, तुझी बहीण आहे. ज्या भगवतीची तू आराधना करतो, फोटो ठेवून पूजा करतो, दिवा-बत्ती करतो ना, दुकानात ठेवून किंवा घरी. ते कोण आहे माहिती आहे? आदिशक्ती, जे तुझ्याशी आज बोलत आहे, ह्या स्वरूपात आणि तू तिच्यावरच असं करतोय म्हणजे तुला सुटका आहे का? या लोकी पण नाही, मेल्यावर सुद्धा नाही." त्याच्यानंतर म्हटला, "मासीमा मुझे क्षमा करो, मुझे माफ करो, मेरी गलती हो गई." मी बोललो, "गलती नहीं होना चाहिए बेटा तेरे से." मैं बोलो तेरे से गलती नहीं होना चाहिए बेटा, क्योंकि हर कोई औरत यहाँ पर आती है ना, वो लड़की हो, औरत हो, वो किसी की बहू है, किसी की बेटी है, किसी की माँ है, किसी की पत्नी है ना, वो तेरे लिए कौन है मालूम है? तेरे लिए माँ है वो, माँ के समान है वो। सिर्फ तेरे घर में जो बेटी है ना औरत,
वो तेरी पत्नी होगी, माँ होगी, बेटी होगी, लेकिन जो जितने विश्व में स्त्री है वो तेरे लिए माँ है। स्त्री है ना, उसका आदर करो, सत्कार करो, उसको इज्जत दो। ये गलत किया है तुमने बेटा। मैं यहाँ क्यों आया हूँ मालूम है? तेरे कर्मों का दंड देने ही आया हूँ। तुझे देखने को आया था, तुझे परखने को आया था। तू जिसकी सेवा करता है ना, वो मैं ही हूँ। मैं इस स्वरूप में तेरे से बात कर रहा हूँ अभी। त्याच्यानंतर बोलला, मासी माफ करो, मेरे से बहुत बड़ी गलती हो गई, ऐसी गलती नहीं होना चाहिए। अरे मैं तो तेरे को बोल रहा हूँ ऐसे रूप में आकर। हर कोई स्त्री है ना, तेरे लिए माँ है, ये पता है तुझे? ये तेरे अंतर आत्मा में उतार ले। या पहली बार आखिरी बार है, तुझे क्षमा करता हूं मैं। दोबारा तू किया ना, तुझे मेरे से छुटकारा नहीं है बेटा। मुझे कहीं जाने की जरूरत नहीं है, मेरा माया स्वरूप ही बस है। मैं धर्म स्थापन करने के लिए, धर्म का ज्ञान देने के लिए आया हूं यहाँ। स्त्री के वेश में हूं यहाँ। तू माफी मांग रहा है ना, ऐसे कई औरत, कई लड़कियां, कई बहू बेटियां तेरे दुकान में आते, ऐसी ही नजर डालता है ना तू? डालता है कि नहीं डालता है? सच बोल, सच बोलना पड़ेगा तुझे आज। हाँ म्हटला तो ये गलत है, ये करना घोर अपराध है, कर मत ऐसा। अरे तुझे पुलिस क्या करेगी? लेके जाएगी, पैसा दे देगी, छोड़ देगी कल, वो भी पता है मुझे। नहीं, लेकिन मेरा माया का दंड ऐसा है ना, इस लोक में भी परलोक में भी तुझे मेरे से छुटकारा नहीं है, ये याद रख। मासी मा बोलला, माफ करो म्हटला, माफ केलो का माहितीये? कारण त्याने क्षमा याचना मागितली माझ्याकडे। पण असं कोणालाही बघू नका, अशी दृष्टी ठेवू नका। परस्त्री माते समान आहे, पर पुरुष पिता समान आहेत। कोणालाही अशी दृष्टी घालताना 100 वेळा आपल्या घरात जी आई आहे ना, जी बहीण आहे ना, त्या स्त्रीत दिसत आहे, हे तुमच्या अंतर आत्म्यात उतरवा तुम्ही। उतरणं गरजेचं आहे। पण मनुष्य उतरवत नाहीये, चुकीचं आहे ते, घोर अपराध आहे ते। फक्त रावणाने काय केलं माहितीये? सीतेवर वाईट दृष्टी घातली। होत्याचं नव्हतं झालं। तुम्ही रावणा एवढं तर नाही आहात कोणत्याही बाबतीत। त्याच्यापेक्षा तुम्ही गेलेले आहात कुकर्मानी, अधर्मानी, सगळ्या बाबतीने। नुसतं वासना भरलेली आहे डोळ्यात। पिशाचसारखं झपटलेले आहात तुम्ही फक्त काम वृत्तीमध्ये, काम वासनामध्ये। त्याच्याशिवाय तुम्हाला काय दिसत नाहीये। चुकीचं आहे ते। मी एवढंच बोललो, तू जे केलायस ना, ते निरीक्षण करायला मी चाललोय सगळीकडे, आणि त्याचा दंड सुद्धा देतो मी। शांत बसत नाही मी। त्याच्यानंतर त्याची नजर माझ्या डोळ्यात डोळे घालायला तयार नाही, माझ्याशी बोलायला तयार नाही तो। तेवढा पश्चाताप त्याला झाला, तेवढा त्रास त्याला झाला। परत मी त्याच्या दुकानात कधी गेलो नाही। म्हणून विचार करून प्रत्येक स्त्रीशी बोलताना, ती माझी आई आहे, बहीण आहे, असं विचार करून बोला। कारण ह्याचा दंड तुम्हालाच भोगावा लागेल। कारण न्यायाधीश आहे ना, तो गप्प बसलेला नाहीये। देव आहे ना, देव शांत बसत नाहीये। त्याचा दंड सुद्धा मनुष्यालाच भोगावं लागतं। जसं रावणाला भोगावा लागला, सर्वनाश झाला, तसं मनुष्याचं सुद्धा सर्वनाश होणार। पण मनुष्याचं अस्तित्व या भूमिमंडळात उरणार नाही। आज तरी रावणाचं नाव घेतलं जातं, बोलतात लोक रावणाबद्दल, असं असं कर्मकांड केला तो। तुम्ही तेवढे सुद्धा नाही आहात।
अरे चांगलं होऊन 10 वर्ष जगा रे, वाईट होऊन 50 वर्ष जगण्यापेक्षा. हे प्रत्येकाने विचार करा, कारण तुम्हाला बुद्धी दिलेली आहे. पशुपेक्षा तुम्ही गेलेले आहात. कशासाठी? कामवृत्तीसाठी, संभोगासाठी. प्रत्येक बाई तुम्हाला नुसतं वासना दिसत आहे. अरे काय आहे वासना? काय आहे ते मासाचा गोळा? जळून फक्त राख होणारे काही नाही त्या मासाच्या गोळ्यामध्ये. त्याच योनीमध्ये मनुष्य काय करतोय? पायखाना करतोय, लघुशंका करतोय. त्याच्यासाठी मरता? त्या गोऱ्या चमडीसाठी मरता? त्या देहासाठी मरता? काय आहे त्या देहात? काही नाहीये, शून्य आहे ते देह. त्याचा एक श्वास गेला तर ते देह काही नाहीये. मड आहे, मृत आहे ते शरीर. हे कळलं पाहिजे. अरे मेलेल्या मड्याबरोबर पण मनुष्य झोपत आहे. आणि काय सांगायचं तुम्हाला? एवढ्या खालच्या थळाला मनुष्य गेलेला आहे. सर्वनाश होणं पण निश्चित आहे. अधर्माचं, असत्याचं, कुकर्माचं नाश होणारच आहे, होत आहे. सुटका नाहीये. अधर्माला, असत्याला सुटका नाहीये देवापासून.